माझे सासरे रोज वडाच्या झाडाखाली दिवा लावतात. सत्य जाणून माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझे सासरे रात्री जुना वडाचा झाडाजवळ जाऊन एक खास प्रकारचा दिवा लावतात आणि काहीतरी बोलतात. ते म्हणतात, यामुळे घरात शांती आणि समृद्धी येते. मला खूप नवल वाटायचे की या वयात ते असं का करतात. मग एक रात्री जेव्हा ते वडाच्या झाडाजवळ गेले, तेव्हा मी गुपचूप त्यांच्या मागे गेले. जे पाहिले त्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं नाव मीरा आहे. मी एका छोट्या शहरात राहत होते. माझा विवाह एका चांगल्या गावच्या कुटुंबात झाला होता. माझे पती राहुल अहमदाबादमध्ये नोकरी करतात. ते खूप चांगले माणूस आहेत. आमच्या घरात माझे सासरे सासूबाई आणि एक छोटी नणंद राहतात. लग्नानंतर मला या नव्या घरात खूप चांगलं वाटलं, कारण घर मोठं आणि हवेशीर होतं. माझ्या आई वडिलांचं घर छोटं होतं, त्यामुळे इथे जास्त जागा आणि ताजी हवा मिळायची. माझ्या पतीने लग्नाच्या रात्री मला सांगितलं होतं, मीरा, माझ्या आई वडिलांची आणि बहिणीची खूप काळजी घे. मी इथून दूर आहे, पण तू या घराची सांभाळ करशील. मी त्यांना वचन दिलं की मी या घराची जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावेन. माझी नणंद प्रिया खूप शिकलेली आणि शांत स्वभावाची आहे. ती कॉलेजला जाते आणि घरी येऊन पुस्तकं वाचते. माझ्या सासूबाई घरकामात व्यस्त राहतात, पण त्यांचं आरोग्य चांगलं नाही. माझे सासरे रामलालभाई गावचे वडील माणूस आहेत. ते शेतीचं काम सांभाळतात आणि गावचे लोक त्यांचा सल्ला घेतात. पहिले काही दिवस माझे पती रजेवर होते. त्या मला गावाभोवती फिरायला घेऊन गेले. पण रजा संपताच ते अहमदाबादला परत गेले. आता घरात मी, सासरे, सासूबाई आणि प्रिया राहायचो. दिवसा मी घरकाम करायचे. सकाळी लवकर उठून चहा बनवायची, नाश्ता तयार करायचा. माझे सासरे मला पाहून नेहमी हसत आणि म्हणत, "वहू, तू या घरात येऊन घराला उजळून टाकलंस." त्यांच्या या गोष्टींनी मला चांगलंच वाटायचं. पण काही दिवसांनी मला एक विचित्र गोष्ट जाणवली. रात्री साधारण 2 वाजता मला आवाज येतो की कोणी घरामागील बागेत जात आहे. पहिल्यांदा मी विचारलं की कदाचित काही प्राणी असेल. पण एक रात्री मी पाहिलं की माझे सासरे चालत वडाच्या झाडाजवळ जात आहेत. त्यांनी एक छोटी दिवी लावली आणि काही मंत्र बोलत असल्यासारखं वाटत होतं. मला ही गोष्ट विचित्र वाटली, पण मी कोणाला सांगितलं नाही. दिवसा माझे सासरे शेतातून ताज्या भाज्या घेऊन येतात आणि म्हणतात, "वहू, हे तुझ्यासाठी आहे. तू खूप मेहनत करतेस." कधी-कधी ते माझ्या सासूबाईंनाही सांगतात की मीरा चांगली वहू आहे. मला त्यांचं हे वर्तन चांगलं वाटायचं, पण कधी-कधी असं वाटायचं की ते माझ्यावर जास्त लक्ष देतात. माझ्या सासूबाई म्हणायच्या, "मीरा, त्या तुझे सासरे तुला खूप आवडतात. ते जुनी पद्धतचे आहेत, त्यामुळे जास्त काळजी घेतात." एक दिवस माझ्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरून कॉल आला. मी उचलला तर एक महिलेचा आवाज आला. "हॅलो मीरा, तुम्ही कसे आहात?" मी विचारलं. "तुम्ही कोण आहात?" तिने सांगितलं. "मी तुमची एक चांगली मित्र बनू इच्छिते. तुमच्या घरात सगळं ठीक आहे ना?" पण ती महिला खूप चांगल्या रीतीने बोलत आली. पण ती महिला खूप चांगल्या रीतीने बोलत असे आणि म्हणत असे की सासू-सासऱ्यांची काळजी घ्या. आम्ही रोज बोलायला लागलो. तिचं नाव तिने सुनीता सांगितलं. वेळ जात असताना मला वारंवार असं वाटायचं की कोणी मला पाहत आहे. जेव्हा मी स्वयंपाकघरात काम करत असे, तेव्हा मागे आवाज येत असे. जेव्हा धाब्यावर कपडे सुकवत असे तेव्हाही असं वाटायचं. मी प्रियाला सांगितलं तर तिने हसून सांगितलं, "भाभी, तुम्ही जास्त विचार करता. हे गाव आहे, कोणी नाही." पण माझ्या मनात शंका राहेम करतात आणि मग वडाच्या झाडाजवळ जातात आणि मग वडाच्या झाडाजवळ जातात. एकदा मी त्यांना विचारलं, "पप्पा, या झाडाजवळ काय करता?" ते हसून म्हणाले, "वह पूर्वजांची आठवण आहे. त्यांच्या आशीर्वादासाठी जातो." मला त्यांची गोष्ट पटली. एक दिवस माझ्या खोलीतून माझी एक जुनी डायरी गायब झाली. मी खूप शोधलं पण मिळाली नाही. मी सासूबाईंना विचारलं तर त्यांनी सांगितलं की कदाचित कुठे ठेवलं असेल. मग काही दिवसांनी मला एक पार्सल मिळालं. त्यात काही चांगली पुस्तकं आणि एक छोटी नोट होती. नोटीत लिहिलं होतं, "तुमच्या मेहनतीला आवडलं." कोणतंही नाव नव्हतं. मला आश्चर्य वाटलं. सुनीताशी बोलताना ती म्हणायची, "मीरा, तुमचे सासरे खूप चांगले आहेत. त्यांची गोष्ट माना." ती मला घराच्या छोट्या-छोट्या गोष्टी विचारायची आणि सल्ला देत असे. मला वाटायचं की ती कसं तरी माझ्या घराबद्दल जाणते. एकदा मी तिला विचारलं, "तुम्ही मला कसं ओळखता?" तिने सांगितलं, "एका चांगल्या माणसाने मला तुमच्याबद्दल सांगितलं आहे. तुम्ही चिंता करू नका." वेळ जात गेला. माझ्या पतीची रजा आली आणि ते घरी आले. आम्ही खूप आनंद केला. मी त्यांना वडाच्या झाडाची गोष्ट सांगितली आणि अज्ञात कॉल्सचीही. ते हसून म्हणाले, "मीरा, पप्पा जुनी विचारसरणीचे आहेत. त्यांना अशा गोष्टींवर विश्वास आहे." पण माझ्या मनात असंतोष राहायचा. एक रात्री मी जागी झाले. मला आवाज आला. मी खिडकीतून पाहिलं तर माझे सासरे वडाच्या झाडाजवळ उभे होते आणि कोणाशी तरी बोलत असल्यासारखं वाटत होतं. मी हळूहळू बाहेर जाऊन पाहिलं. त्यांच्याजवळ एक पुस्तक आणि काही कागदपत्र होती. "मीरा चांगली आहे. तिला काही त्रास होऊ नये." मला हे ऐकून आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी मी सुनीताला कॉल केला
आणि ही गोष्ट सांगितली. तिने सांगितलं, मीरा, तुमचे सासरे तुमची खूप काळजी घेतात. तुम्ही त्यांचा सन्मान करा. मला अधिक शंका आली. मी ठरविलं की मी सासऱ्यांच्या खोलीत पाहीन. एक दिवस जेव्हा ते शेतावर गेले, तेव्हा मी त्यांच्या खोलीत पाहिलं. तिथे एका बॉक्समध्ये माझे काही जुने फोटो, डायरी आणि काही पत्र होती. त्या पत्रांमध्ये लिहिलं होतं की माझ्या आईवडिलांना मदत करण्याबद्दल. मला सगळं समजलं नाही. मग एक रात्री मी सासऱ्यांना वडाच्या झाडाजवळ जाताना पाहिलं आणि मीही मागे गेले. तिथे ते एका वृद्ध व्यक्तीशी बोलत होते. तो व्यक्ती म्हणत होता, "रामलाल, तुझ्या वहूला काही त्रास होऊ नये. तिची काळजी घे. तिच्या कुटुंबाला मदत करण्याची गोष्टही सांभाळली आहे." माझ्या सासऱ्यांनी सांगितलं, "हो, मीरा आमची वहू आहे. तिला कळू नये अशा मी तिची मदत करतो." मला हे ऐकून डोळ्यात अश्रू आले. मी पुढे गेले आणि समोर गेले. माझे सासरे घाबरले. मी विचारलं, "पप्पा, हे काय आहे?" ते थोडा वेळ गप्प राहिले. मग बोलले, "वहू बस. मी तुला सगळं सांगतो." त्यांनी सांगितलं, "जेव्हा तू या घरात आलीस तेव्हा मला कळलं की तुझ्या कुटुंबात आर्थिक अडचण आहे. तुझ्या वडिलांना कर्ज होतं. मी त्यांना मदत करायला हवी होती, पण सांगितल्यास तुम्हाला लाज वाटेल त्यामुळे मी गुपचूप करत होतो. सुनीता नावाची कोणी नाही. तो माझाच आवाज आहे. मी जुनी जुनी वेळा थिएटरमध्ये काम करत होतो, त्यामुळे आवाज बदलू शकतो. तुझी डायरी आणि फोटो मी तुझ्या चांगल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी घेतले होते. वडाच्या झाडाजवळ मी माझ्या पूर्वजांना प्रार्थना करतो की तुझं आणि या घराचं भलं व्हावं." मला हे ऐकून खूप भावुक वाटलं. मी त्यांना विचारलं, "पप्पा, तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी?" त्यांनी सांगितलं, "वहू, तू आमची मुलगीसारखी आहेस. कुटुंबात एकमेकांची मदत करायला हवी, पण मला कोणाला लाज वाटावी अशी इच्छा नाही." मी माझ्या पतीला ही सगळी गोष्ट सांगितली. ते खूप भावूक झाले. त्यांनी सासऱ्यांना सगळी गोष्ट सांगितली. "आम्ही तुमचा सन्मान करतो." या घटनेनंतर आमचं कुटुंब अधिक मजबूत झालं. मी समजलं की वडिलांच्या गोष्टी आणि कृतींमागे नेहमी चांगला हेतू असतो. नंतरच्या दिवसांमध्ये माझ्या सासऱ्यांनी मला आणि प्रियाला अधिक चांगल्या रीतीने समजावलं की कुटुंबात विश्वास आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. माझ्या सासूबाईंचं आरोग्यही सुधारलं. आम्ही एकत्र मिळून घर अधिक चांगलं बनवलं. माझ्या पतीनेही त्यांच्या नोकरीत चांगली प्रगती केली आणि आम्ही सगळे आनंदी राहायला लागलो. या कथेतून मला समजलं की जीवनात शंका घेण्याऐवजी बोलायला हवं. वडिलांच्या अनुभव, ज्ञान आणि प्रेमाला समजून घ्यायला हवं. ते कधी-कधी विचित्र वाटणाऱ्या कृती करतात, पण त्यामागे त्यांचं कुटुंबासाठी प्रेम असतं. आजही आम्ही वडाच्या झाडाजवळ एकत्र बसून गप्पा मारतो आणि कुटुंबाची एकता मजबूत करतो.